एकनाथ शिंदे साहेबांचा अरे आवाज कुणाचा? जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अमोल बापू शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय प्रताप साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोलापूर महानगरपालिका इलेक्शन संदर्भात आज शिवसेना पक्षाचे आपले सोलापूरचे संपर्क प्रमुख माजी आमदार माननीय संजय कदम साहेब हे आज आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना पक्षाच्या प्रचारासाठी आज खासवर उपस्थित राहिले। त्याचबरोबर आपले ज्येष्ठ नेते माजी मंत्री सीतारामजी मेहरे साहेब तसेच ज्येष्ठ नेते आदरणीय माजी मंत्री धनंजय साहेब, शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे तसेच शिवसेनेचे आपले जिल्हा प्रमुख अमरजी पाटील साहेब, शहर प्रमुख सचिनदादा चव्हाण, महेश नाना ताटे, मनीष काळके, आपले खास आपल्या महाराष्ट्र शिंदे महाराजांचे त्यांच्याशी संबंध होते असे आपले शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय नेते रामदास भाई कदम साहेब यांचे सख्खे भाऊ आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। त्यांचेही मी स्वागत करतो, कारण आपल्या सगळ्यांना माहिती की रामदास भाई आपल्या घरीच खूप प्रमाणात रामदास भाई या इथे सोलापूरला आल्यानंतर 2 ते 3 वेळा त्या गणपतीच्या पूजेला येऊन गेले। मनोज शेखर शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी कुणाचं नाव वगैरे राहिलं तर मनापासून माफी मागतो। उमेदवार आहे, मला माहिती आहे नाव बोलल्यानंतर मत होतंय, त्याच्यावर तुमचा मुलगा म्हणून कुणाचे नाव बोललं तर तुम्ही सगळे माझे मतदार मायबाप आज समजून सगळ्यांना नतमस्तक होतो। आज आपल्या रॅलीला यायला सुद्धा तुम्ही म्हणाला की रॅली होती तुम्हाला यायला उशीर झाला। आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती संदर्भामध्ये मीटिंग चालू होती आणि त्या मीटिंगला एक सर्व ज्येष्ठ मंडळी पालकमंत्री साहेब असे एकत्रित असल्यामुळे ती मीटिंग करून यायला थोडासा उशीर लागला। साहेब मी एवढंच सांगतो, हा प्रभाग क्रमांक 7 गेल्या वर्षी 4च्या 4 नगरसेवक आपल्या शिवसेना धनुष्य महाराज निवडून आले। आज आपण आम्हाला जर युती सांगितला तर आम्ही युती लढू, तुम्ही स्वतंत्र सांगितला स्वतंत्र लढू, पण सोलापूरच्या सगळ्या इलेक्शनमध्ये आपली जी काही भूमिका असेल ते असेल, पण प्रभाग 7 असेल, प्रभाग 6 असेल, प्रभाग 23 असेल, इथून आम्ही तुम्हाला 4 निवडू। बाकी 2, 3, 4 पण अशा काही प्रभाग आहेत इथून आम्ही सगळ्यात मोठ्या ताकदीने नियोजन केलेलं आहे। 102 ची तयारी तर आपली वारंवार आपले सगळे नेते सांगतात की शिवसेना पक्ष आपण तयारी करतो, तर मी पूर्ण पक्षात बोलत नाही तर प्रभाग क्रमांक 7 बद्दल बोलतो कारण मी एक उमेदवार आहे। सर हा एकदम तालमीचा परिसर आहे, इथं पूर्ण गावठाण आहे, शहराचा मुख्य भाग आहे। इथं 18 पगड जाती आहेत, मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे, मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे, जैन समाज आहे, लिंगायत समाज आहे, आमचे राजपूत समाज आहे आणि अशा 18 पगड जाती ज्या चांभार असतील सगळ्या जाती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या प्रभागात आहे। जंगली बदल भाषा बदलची हे असं समीकरण आहे आणि अशामध्ये सगळ्यात आपण आपल्या जोरावरच्या माध्यमातून आणि आदिवासी दिवशी अण्णासाहेब महाराज असतील आज खास करून महाराजांचा उल्लेख का करावा लागतोय। शिवसेना पक्षाच्या 1996 ला शहर प्रमुख होते खंडाच्या सोबत, त्यावेळेस असंच आपलं ज्येष्ठ काम होतं, त्या एक जागेच्या 11 जागा कर्नाटक या प्रमाणात मिळाल्या। 92 साली शिवसेनेचा पहिला नगरसेवक सन्माननीय प्रधानमंत्री येवले यांचे भाषण आहे। 92 ला पश्चिम महाराष्ट्राचा पहिला धनुष्य महाराजा बाळासाहेबांचा आदेशून नगरसेवक महापालिकेत पहिला झाला, तर या प्रमाणात आहे। तर ही या प्रमाणाची शिवसैनिकांची परंपरा आहे आणि 18 वर्ष जातीचं आपल्याला समीकरण आहे। या सगळ्यांमध्ये मी एवढं सांगतो की माझ्या आई बाबांनी कायम आम्हाला कायम मदत केली आहे। मी जाहीर सांगतो आमच्या कडून काय चुकलं असेल काय झालं तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळ्या शिवसेनेचा शिंदे साहेबांचा आपण आदरणीय तुम्हाला माहिती आहे
लाडक्या बहिणींवर आपल्या सगळ्याला शिंदे साहेबांनी खूप मोठी ताकद दिलेली आहे. मला त्याच्या फिराबू करून शिंदे साहेबांनी खूप मोठा मान दिला, आमच्या भागाला मान दिला. त्याच्यावर शिंदे साहेबांचा नावाला कुठेही धबा लागणार नाही असं कृत्य कधी आम्ही फिराबू करणार नाही. पण शिवसेना अतिशय जोमानं त्या भागात निवडून येईल. शिवसेना ही लाडक्या बहिणींच्या ताकदीवरती उभी आहे. शिवसेना तुमच्यासारख्या स्वाभिमानी शिवसैनिकांच्या ताकदीवरती उभी आहे. आणि आज आपण गणपती बाप्पांची पूजा करून मला वाटते की सोलापूर महानगरपालिकेच्या शिवसेनेचा पहिल्या पदयात्रेचा श्री गणेशा आज आपण आदरणीय कदम साहेबांच्या हस्ते या ठिकाणी केलेला आहे. मला आणखी एक विनंती आपल्याला या ठिकाणी करायची असते की शिवसेनेचा घाना वाघ जेव्हा लढायला उतरतो तेव्हा काय होतं हे सांगोला आणि दुधनीनं जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आणि मोहोळने सुद्धा दाखवून दिलेलं आहे. आदरणीय मेत्रे साहेबांनी जिथे 21च्या 21 जागा आणल्या आणि 21 विरुद्ध 0 आणि शिवसेनेचा युवा सेनेचा पहिला नगराध्यक्ष तिथं त्यांनी आणला. याबद्दल एकदा मेत्रे साहेबांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. मोहोळमध्ये 22 वर्षाची मुलगी नगराध्यक्ष होते. सांगोल्यामध्ये सगळ्या यंत्रणा वापरल्या तरी सुद्धा टायगर की जिंदा आहे सारखे शहाजी बापू लढतात ही शिवसेना. आज इथे आम्हाला जो दिसतोय सोलापूर शहरामधला प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा शिवसैनिक म्हणून या ठिकाणी एकत्र आलाय ही शिवसेना आहे. आणि या तुमच्या ताकदीवरती आपल्याला पुढे जायचं. युतीची बोलणी चालू होती पण आदरणीय कदम साहेबांना आदरणीय मेत्रे साहेबांना आणि सगळ्या नेत्यांना हे सांगायचंय की साहेब युती होईल किंवा न होईल पण युतीची भीती आम्हाला अजिबात नाहीये. कारण शिवसैनिक हा लढायला सज्ज आहे. आदरणीय आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे सन्मानानं झालं तर आपण सोबत जाऊया. पण हा हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भगवा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, हा 18 पगड जातीच्या विठुरायाच्या वारकऱ्यांचा भगवा सोलापूर महापालिकेवरती सन्मानानं पडताना यासाठी इथे आलेला प्रत्येक शिवसैनिक सज्ज आहे. या प्रभागाचे उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर एका बाजूला उमेदवार म्हणून इथे एवढ्या हजारोच्या संख्येने लोक वाट बघत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून युतीच्या बोलणीमध्ये सुद्धा स्वतःचा सहभाग नोंदवायचा आहे. त्यामुळे एका बाजूला स्वतःच्या प्रभागातल्या पदयात्रेला येताना उशीर होतोय ही दुहेरी कसरत करत शिवसेनेचं नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीनं आदरणीय अमोलबापू शिंदे आणि त्यांच्या करत आहेत. त्यांना मी शुभेच्छा देते आणि या समवेतच आम्हाला विश्वास आहे की साहेब इतक्या ताकदीची लोक आपल्याकडे आहेत ना की ज्या ठिकाणी आदरणीय अमोलबापू त्यांच्या सोबतचे सगळे उभे राहतील, जिथे आमचे मनोजबाईजी उभे राहतील, जिथे आमचे उमेश दादा उभे राहतील, तिथे एक काय तर ही सगळी माणसं पूर्ण प्रमाण मिळून आणू शकतात. ही ताकद या शिवसेनेच्या वाघामध्ये आहे आणि शिवसेनेचा प्रत्येक माणूस हा एकनाथ शिंदे साहेबांची ताकद घेऊन लढतोय. त्यामुळे नक्कीच आपण खूप चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेमध्ये विजय मिळवू असा विश्वास व्यक्त करते. आणि यानंतर मी विनंती करते शिवसेनेचे सोलापूरचे संपर्क प्रमुख आपले दुसरे लक्ष्मी ढोंगे पाटील दुसरे शहरात मी महाराष्ट्र या ठिकाणी विचार की बाबा आपण लढायचं कसं, कोण सोबत आले तरी आणि सोबत न आले तरी माझ्या वार्ता 7 नंबरला आरोपी 6 नंबरला 100% 4 ते 4 आणणारे आमचे वरून चेअरमन भाजी यांनी सांगितले सोबत कोणी आला तरी मी पहिला मानणारच आहे असे मनोजी भाजी या ठिकाणी आमचे दुसरे उमेश गायकवाड आमचे पिछे या ठिकाणी मनीष काळजे यावर या ठिकाणी सगळी मान्यवर मंडळी कधी येते हे सोलापूरला जबाबदार या नगरपालिकेच्या शहरातून सोलापूर वाढ होत होते आणि संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेच्या पार्टी कुठला जिल्हा हा उभा आला तर त्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर. आणि गर्दीमुळे संपूर्ण गर्दी पाहिल्यानंतर पुन्हा एकदा सोलापूरची नागरिक 100% शिंदे साहेबांच्या पार्टी उभा राहतील आणि सर्वाधिक नगरसेवक हे आपल्या शिवसेना पक्षाचे येतील. युतीत बोलणी चालू आहे आणि झालेली युती नाहीतर आपल्या त्या ठिकाणी शिवसेना मुख्यालयाकडे आपण जाऊ. पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्या समाजातल्या सगळ्या गरीब वर्गाला सगळ्या नागरिकांना आपल्याकडे फार नेते
कारखाना सुतगिरणी नाही, परंतु आपल्याकडे कार्यकर्ता सुतगिरणी नाही पण पुढचा दिसतोय. आपल्याकडे कार्यकर्ता सुद्धा कारखानदारापेक्षा मोठा दिसतोय. मतांना श्रीमंत असणारे कार्यकर्ते शिवसेनेकडे आहे. त्या कार्यकर्त्याच्या जोरावरती 100% विजय. पुण्याच्या आपण 15 तारखेपर्यंत ह्या जोराला राहायचे. आपण शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊ सगळ्या संपूर्ण सोलापूर शहरामध्ये प्रचार करायचा. पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो या ठिकाणी करतो. बाईकचा हात वर करायला आहे. बाईकची येते का पहिला म्हणून निवडून काय करणार तुम्ही बुटा घालायला चपल्या घालले भारीला गद्दार गद्दार इकडलं चौकात असेल तो असं त्यांचा मार्ग कुठे श्वेत चौकात आहे का? श्वेत चौकात आहे. आता श्वेत चौकात आले तर
बळावरती निवडणूक लढवणार का? मी आज सोलापूर महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 7 मधून मी शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून आज प्रचाराला सुरुवात करत आहे. माझ्या समवेत माझे लहान बंधू अनिकेत दादा शिवाजीराव पिसे हे आणि मी असं आम्ही दोघं मिळून आज शिवसेना पक्षाचा प्रचार करण्याकरता प्रभाग क्रमांक 7 मधून आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे. या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा करिश्मा कशा पद्धतीने चालतंय तुम्ही बघितलं असेल. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून तरी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सर्वांमध्ये विश्वासार्हता मिळवली आहे त्याचा हा प्रतिसाद आहे. मला आज प्रभाग क्रमांक 7च्या सर्व नागरिकांचं मनापासून धन्यवाद मानावं लागेल की एका मेसेजवर आज प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, युवक मित्र, महिला या सगळ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे काही धनुष्यबाणा चिन्हावरती 4 उमेदवार असणार आहेत त्या 4ही उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी या प्रभागातील सर्व आमचे शिवसैनिक अतिशय ताकदीने पेलतील असा मला विश्वास आहे. सोलापूर शहरामध्ये आज आपण युती संदर्भात सुद्धा पालकमंत्र्यांची चर्चा झाली. पालकमंत्र्यांशी आम्ही बोललो की सोलापूर शहरामध्ये आपल्याला एकत्रित आलं तरी आपल्याला खूप चांगलं होऊ शकतं. या विचाराला आम्ही पालकमंत्र्यांशी बोलणं झालं. पण जर युती झाली तर एकत्र, नाही झाली तर स्वबळावर अशा भूमिकेतनं आम्ही येणाऱ्या पूर्ण शहराचं नियोजन करत आहोत. कारण तुम्हाला माहित आहे शिंदे साहेबांचा करिश्मा या इलेक्शन मध्ये कशा पद्धतीनं चाललेला आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे जनतेवर आणि या प्रभागाची कामं ज्या प्रमाणात आम्ही प्रामाणिकपणे केलेली आहेत सगळ्या गोष्टीमध्ये प्रभागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. सोलापूरची पाणी समस्या सुटण्यासाठी शिवसेनेचा काय एक महत्वाचा आराखडा तयार आहे का तुमच्याकडे? सोलापूर शहरातला नागरिकांना रोज पाणी मिळालं पाहिजे याकरता आमच्या माता भगिनी गेल्या कित्येक वर्ष झालं परमेश्वराला सगळं घालतात. पण तुम्हाला माहित आहे गेल्या या आधी असलेला सत्तेतला पक्ष त्यांना सोलापूर शहरातल्या लोकांना पाणी देण्यासाठी ते सक्षम ठरले नाहीत. गेल्या वर्षी आम्ही शिवसेना विरोधी पक्षात होते. या वर्षी मी सोलापूरकरांना हेच अपील करतो की काँग्रेसला सत्ता देऊन झाली, भारतीय जनता पार्टीला सत्ता देऊन झाली, एकदा धनुष्यबाणात एकनाथ शिंदे साहेबांना सत्ता देऊन बघा. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास करणारे एकनाथजी शिंदे साहेब दूरदृष्टी करून आपल्या सगळ्यांच्या सोलापूरकरांचा पाणी प्रश्न शिवसेना पक्ष अतिशय ताकदीने सोडवेल एवढा मला विश्वास आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.